रत्नागिरीतील भर मध्यवस्तीत असलेल्या महिला विद्यालयात भयावह प्रकार घडल्याचं आज उघडकीस आलंय आणि त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालीये। तेथील एक शिक्षक वर्गातील मुलींना त्रास द्यायचा, असभ्य वर्तन करायचा आणि मोबाईलवर लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे मेसेजेस त्यांना पाठवायचा। ही घटना रत्नागिरी बस स्टँड समोर असलेल्या महिला विद्यालयात घडली। 10वीच्या वर्गात शिकवणारा हा शिक्षक मुलींना काही मागील दिवसांपासून त्रास देत होता। अनेक मुलींची याबाबत तक्रार होती। एक विद्यार्थिनी काहीशी अस्वस्थ वाटल्याने त्या मुलीच्या आईने मुलीकडे चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला असून त्याची आता संपूर्ण रत्नागिरी शहरात चर्चा सुरू आहे। हे सर्व होताच अनेक पालक नेमकं काय झालंय याची चौकशी करण्यासाठी महिला विद्यालयात दाखल झाले। शिक्षकाला झाल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने पालक आणि इतर नागरिक शाळेत जमा झाले होते। भरवस्तीत आणि स्टँड समोर हे घडल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय। स्टँड आणि बाजारपेठेतून धावून आलेल्या नागरिकांनी त्या शिक्षकाला पकडून बाहेर आणले आणि चांगलाच चोप दिला। स्टँड समोर भर बाजारपेठेत हे घडल्याने पत्रकार आणि पोलीसही तेथे दाखल झाले। दरम्यान कुणीतरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन व अन्य काही संस्था पदाधिकारी तेथे दाखल झाले। ही बाब अतिशय गंभीर असून प्रथमेश चंद्रकांत नेवले या शिक्षकाला निलंबित करण्यात येत असल्याचं त्यांनी पत्रकारांना आणि उपस्थित नागरिकांना सांगितलं। त्यानंतर ते आलेल्या पोलिसांना त्या शिक्षकाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले। सोबत 5 पीडित विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि संतप्त नागरिक देखील पोलीस स्टेशनला गेले असून या पुढील कारवाई आता सुरू आहे। मला काय म्हणायचं की बाकी सगळ्या मुलींना पण विचारा। मी काय बाकीच्या म्हणजे 5 जणी बोलतात तर खोटं वाटतं। आता मी स्वतःच्या मुलीवर मी तुला मारलं, काय करणार आहे? मारा, मला माझी चुकी असेल ना, आता ठीक आहे, मी माफी मागायला कोणत्या कोण मुली आहेत मी सगळ्यांची कोण आहे तो? कोण आहे? सेवकच आहे, सेवक आहे, सेवक आहे। त्या शिपाईला एवढी डेअरिंग कुठनं झाली? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।